मोबाईलमुळे जग जवळ आलं असं आम्हाला वाटतं. मोबाईलमुळे जग जवळ आलं असे आम्हाला वाटतं. दूर देशामध्ये आमचे नातवंड आमच्याबरोबर आहे असे आम्हाला वाटतं. घरचे कार्यक्रमचे निमंत्रण कुटुंबाला देता येतं. खाण्यापिण्याची सोय झाली या मोबाईलमुळं. भाजी, फळं आणि औषध घरपोच येतं या मोबाईलमुळं. कपडे लत्ते, पायजोड्या, घराची कुलूपं मागवता येतं या मोबाईलमुळं. सिलेंडरपासून बाईक विकत घेता येतं या मोबाईलमुळं. दान करावेसे वाटले तर करता येतं या मोबाईलमुळं. काम हुडकण्यासाठी बाहेर फिरायची गरज नाही. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नातेवाईकांशी बोलता येतं या मोबाईलमुळं. जेव्हा मोबाईलची शोध लागली नव्हती, आम्हाला निर्धास्त फिरता येत होतं. मेंदूला टेन्शन नव्हता, कशाचीही काळजी नव्हती. मोबाईलने आमची जीवनशैली बदलली. रेडिओ, कॅल्क्युलेटर, संगणकाची कामही करतो हा मोबाईल. पण माणसाला माणसाशी दूर ठेवतो हा मोबाईल. मोबाईलमुळे जग जवळ आलं असं आम्हाला वाटतं. मोबाईलमुळे जग जवळ आलं असे आम्हाला वाटतं. दूर देशामध्ये आमचे नातवंड आमच्याबरोबर आहे असे आम्हाला वाटतं. घरचे कार्यक्रमचे निमंत्रण कुटुंबाला देता येतं. खाण्यापिण्याची सोय झाली या मोबाईलमुळं. भाजी, फळं आणि औषध घरपोच येतं या मोबाईलमुळं. कपडे लत्ते, पायजोड्या, घराची कुलूपं मागवता येतं या मोबाईलमुळं. सिलेंडरपासून बाईक विकत घेता येतं या मोबाईलमुळं. दान करावेसे वाटले तर करता येतं या मोबाईलमुळं. काम हुडकण्यासाठी बाहेर फिरायची गरज